दोस्तों आप सभी को नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। दोस्तों जैसे कि हम सभी को मालूम है कि 12 फरवरी 2025 से बौद्ध मुक्ति आंदोलन शुरू हुआ। इसके बाद 90 दिन पूरे होने के बाद मतलब 12 मई 2025 को राज्यपाल महाबोधि महाविहार परिसर में आते हैं और भगवान गौतम बुद्ध की पूजा अर्चना करने के बजाय वो उसके सामने रखी हुई एक जो टूटा हुआ स्तूप है उसे शिवलिंग समझकर उसकी पूजा करते हैं। इसके बाद 13 मई को ये दंगल फिर से एक बार घटित होती है इसी प्रकार की, और महाबोधि महाविहार परिसर में जय श्री राम के नारे लगते हैं और इधर से बौद्ध अनुयायी लोग जय भीम के नारे लगाते हैं और इसी में हाथापाई होती है और एक अनहोनी घटना वहां पे घटित होती है। इसके बाद भंते विनाचार्य वहां पर मौजूद पहुंचते हैं और ये संपूर्ण जो एनवायरमेंट है उसका जायजा लेते हैं सिचुएशन का। लेकिन यहां पर गौर करने वाली बात यह है कि भंते विनाचार्य को पुलिस हिरासत में कैद कर लिया जाता है और इसी के निषेधार्थ नागपुर में बौद्ध अनुयायी लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस ली है। तो दोस्तों चलिए पहले इस प्रेस कॉन्फ्रेंस को सुनते हैं। उपस्थित बुद्ध उपासक उपासिका आणि आमचे वरिष्ठ मार्गदर्शक माननीय राजेश पाटील सर, संविधानिक जागृत विचार मंचचे सहसचिव प्रदीपजी मानवटकर, आमच्या उपासिका भारतीताई, त्रिवेणीताई आणि आपण यूट्यूब चॅनलचे उपस्थित सगळे पत्रकार बंधूंना मी समितीच्या वतीनं क्रांतिकारी जय भीम करतो। जय भीम। आजची हे पत्र परिषद संविधानिक जागृती विचार मंचच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। घेण्याचा प्रमुख उद्देश असा की 12 तारखेला महाबोधी मुक्ती आंदोलन मध्ये जे यशाच्या प्रगतीपथावर आपण या मार्गावर चाललेलो होतो, त्या यशाच्या प्रगतीपथावर काही मनोवादी लोकांनी तिथे दंगली घडवण्याचं सुनियोजित आणि प्रायोजित काम केलं। या निषेधार्थ आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत। संदर्भ असा आहे की विनाचार्य भंतेजींनी गावोगाव फिरून पूर्ण महाराष्ट्रभर भारत देश भ्रमण करून या आंदोलनाला कसं शिखरापर्यंत पोहोचावं, कसं यश मिळवलं असं अति परिश्रम घेऊन त्यांनी सूत्र हाती घेतलं। परंतु प्रमुख सूत्रधार आकाश लामा भंतेजी हे होते। प्रमुख सूत्रधारांना अटक न करता विनाचार्य भंतेजीला त्या दंगलीमध्ये आरोपी सिद्ध करून तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आणि आतापर्यंत ते कस्टडीत आहेत, जेलमध्ये आहेत। हे भीम अनुयायांसाठी मोठी शोकांतिका आहे। विशेष म्हणजे पाहिलं असं असते की जो आंदोलन करता असतो, जो प्रमुख आंदोलन आयोजक असतो, तो लिखित देतो, एक संवैधानिक प्रक्रिया असते की बाबा अमुक कार्यासाठी आम्ही आंदोलन घेत आहोत। जर तिथे काही दंगली घडल्या आणि काही असामाजिक तत्व जर झालं त्याचा दोषी मी ठरणार। पण असं कृत्य न घडता तिथे उपस्थित विनाचार्य भंतेजीला अटक केली। याच्या निषेधार्थ आम्ही संविधानिक जागृत विचार मंच करून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। आमच्या या परिषदेमध्ये प्रत्यक्षदर्शी जी बुद्धगयाला जे प्रत्यक्षदर्शी होते, आमच्या ताई पुष्पा नागदेवते ताई, शिल्पा नागदेवते ताई आणि वसंतराव फुलझले साहेब हे प्रत्यक्षदर्शी आहेत। तर आजची ही सभा, आजची पत्र परिषद त्यांच्या उपस्थितीमध्ये आमचे वरिष्ठ मार्गदर्शक राजेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये घेत आहोत। तर मी अनुमोदन करतो की आता समोरची प्रक्रिया जी तिथे घडली आहे, माझ्या तोंडून न ऐकता जे प्रत्यक्षदर्शी त्यांनी आंखोदेखी जे बघितलं आहे त्यांची मनोगत ते सांगतील। करिता आपल्या सगळ्यांना असं आग्रहाची विनंती करतो की आता वसंतराव फुलझले जे ते प्रत्यक्षदर्शी असतील होते ते तुमच्या समक्ष तिथली स्थिती ठेवतील अशी मी त्यांना विनंती करतो। जय भीम। जय भीम। मी वसंतरावजी फुलझले, वानाडोंगरी हिंगण्याला राहतो। 6 एप्रिल बेजनबागच्या कार्यक्रमाचे पत्रकार आहे, त्या कार्यक्रमाला मी उपस्थित झालो।
त्या कार्यक्रमामध्ये विनाचार्यवंतेच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की महाबोधी विहार जे बिहारमध्ये आहे ते दुसऱ्या लोकांच्या ताब्यात आहे, ते मुक्त करायसाठी आपण आंदोलन करत आहोत. आणि या आंदोलनामध्ये 12 तारखेला 12 लाख लोकांनी उपस्थित राहायचं आहे. आणि अभी नाही तो कभी नाही अशा प्रकारचं ते भावनिक आव्हान झालं. आणि आमच्या मनामध्ये एक जागृती निर्माण झाली की आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून आमचे काही मित्रमंडळी होती, साखरकर साहेब, शिल्पाताई नागदेवे वगैरे, आम्ही बसेस करून ते पण आहेत, आम्ही सर्व तिकडे निघालो. 11 तारखेला पोहोचलो. 12ला आम्ही त्या स्थळी गेलो. तत्पूर्वी आम्ही बसेसमध्ये असताना ज्यांनी आव्हान केलं होतं तुम्ही बिहारला या, बुद्धगयेला या, त्या लोकांशी काय आमचा कॉन्टॅक्ट झाला नाही. आमची राहायची व्यवस्था संबंधित राकेश धारगावे, शिल्पाताई नागदावे, साखरकर या सर्व लोकांनी केली. हा मुद्दा महत्वाचा नाही आहे. 12 तारखेला आम्ही जेव्हा त्या इथे गेलो, बुद्ध जयंतीच्या दिवशी सकाळला गेलो, पूजा अर्चना आमची केली. आणि परतीच्या मार्गाने जेव्हा होतो तेव्हा आम्हाला त्या गेटवरती रोखण्यात आलं आणि सांगण्यात आलं की राज्यपाल आले. आता राज्यपाल आल्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला सर्वाला थांबवून ठेवलं. थांबवल्यानंतर राज्यपाल निघून गेले आणि आम्ही परत त्या घटनास्थळी गेलो. दुसऱ्या त्या रात्रीला आम्हाला एक मेसेज मिळाला की राज्यपाल, मुस्लिम राज्यपाल बुद्धगयेत आले. बुद्धाच्या समोर त्यांनी पडदा टाकला आणि ते तुटलेल्या मूर्तीला त्यांनी लिंगपिंड, मग शिवपिंड, शिवलिंग अशी ते पूजा केली. तेव्हा भावना भडकल्या की मुस्लिम माणूस हा बौद्ध ठिकाणी येतो आणि पंडितांच्या हातून पूजा करतो. हे काही मनाला पटलं नाही. आणि हा मग तेव्हा लक्षात आला आपल्या की हा कुठेतरी एक खेळ खेळण्यात आला आपल्या समाजाशी. आणि मग आम्ही 13 तारखेला कुठे न फिरायला जाता आम्ही सायंकाळच्या वेळेला सर्वांची चर्चा केली, आतमध्ये गेलो आणि पुन्हा आम्ही राहिलीत लागलो. पण त्यावेळेला काही आमच्या महिला होत्या, यांना जेव्हा ते आम्ही ते दाखवलं, मेन गाभाऱ्यासमोर बुद्धाच्या ते आहे त्याच्या समोरच्या भागाने 5 पांडव म्हणून त्यांनी ते घोषणा केलेली आहे. तिथे आमच्या महिला घुसल्या. अरे बाबा, हे बुद्धाचं असताना तुम्ही पांडव कुठून आणता? सवाल जवाब सुरू झाले. आम्ही विचार न केला. मी त्या व्यक्तीला बोललो, साहेब, की बाबा ठीक आहे, तुम्ही म्हणता विष्णूचा 9वा अवतार आहे, मग बुद्ध सांगा ना आम्हाला, या ठिकाणी बुद्ध समजवा ना. रामायण, श्रीराम हे कुठून आलं? आणि त्या थोडासा भावनिक विचारावर आणि मग तो राज्यपालचा प्रश्न होता की का असं केलं तुम्ही? तर मग तिकडून प्रतिसाद म्हणून जय श्रीरामचे नारे आणले. अहो साहेब, आमच्याच ठिकाणी आमच्या स्थळी येऊन आम्ही आपल्या भावना बुद्धाला व्यक्त करायसाठी आलो, तुम्ही जय श्रीरामचे नारे लावणार, भावना भडकणार आहेत. आम्ही पण त्यांना जय भीम म्हणून प्रतिसाद द्यायला लागलो. आणि हे प्रतिसाद देताना आमच्या महिला साहजिकच आहे. हो, इतकी विटंबना कोण सहन करणार आहे? बुद्धाच्या स्थळी असून बुद्धानं जिथं ज्ञान प्राप्त त्या स्थळी तुमची त्यांचीच विटंबना आणि आमच्या बौद्धांच्या देखत कोण सहन करणार? महिलांना सहन झालं नाही, त्याही बोलायला लागल्या. आम्ही पण काही मंडळी होतो, आम्ही समोर आलो. त्यावेळेला एका मला मागून अशी झापड मारण्यात आली. मी यांच्या समोर थोडासा पडलो आणि त्याच्यामुळं काय झालं, आणि ते जेव्हा वळून पाहिलं तर ते बीएमसीचे कार्यकर्ते होते, तिथल्या बुद्धगयेचे कार्य करणारे. टी-शर्ट वरती जवान पोरं होते. तुम्हाला पण मारलं की नाही? या बाईला पण मारलं, तिच्याही डोळ्याखाली जखम झाली होती, तुम्हालाही ढकललं आणि सर्वात महत्वाचा एका भंतेजीला हो तुडवलं हो त्यांनी. अक्षरशः खूप मारलं. आमचा काय दोष होता? आमच्या स्थळी तुमचाच कब्जा, आम्ही पूजेला आलो, तुम्ही आम्हालाच मारता का हो? ही तक्रार कोणाला द्यायची? सांगायचं कोणाला?
पोलीस बघायची भूमिका घेत होती ना, पोलीस होती, नाही अशातला भाग नाही, काय पोलीस होते की नाही, इन्स्पेक्टर लेवलचे लोक होते. आम्ही सांगायला लागलो, तुम बाहेर निकलो, बाहेर निकलो, बाहेर निकलो. आम्हाला बाहेर काढलं साहेब जबरदस्ती. आम्ही जेव्हा बाहेर आलो, आणि एक आपल्यालाही माहित आहे साहेब, सर्वांना माहित आहे की त्या बुद्धगयेमध्ये एंट्री करता वेळेस विहारामध्ये आपल्याला आपले मोबाईल सर्व सामान बाहेर जप्त ठेवावं लागतं. आमच्याकडे मोबाईल नव्हते, आम्ही मोबाईलचं ते काढू शकलो नाही. आणि मग आम्ही बाहेर आल्यानंतर आपले मोबाईल घेतले आणि सर्वप्रथम आमच्या वरिष्ठांना सांगितलं, विनाचार्य भंतेजीला सांगितलं की आमच्याशी असा प्रकार घडलेला आहे. तर आणि विनाचार्य भंतेजीने तो मेसेज तिथे पास केला असेल ना. विनाचार्य भंतेजी जागेवर आले आणि आम्ही म्हटलं, मी स्वतः म्हटलं का आपण ठरवलं होतं की आम्ही FIR ला तयार आहोत, त्यामुळे आधार कार्ड आम्ही सर्व देतो. तो इन्स्पेक्टर जो बाहेर होता त्याच्या डोक्यात आलं की आतमधली गोष्ट जर बाहेर येईल आणि जगाला माहीत होईल की बुद्धाच्या जन्म म्हणजे बुद्धाच्या स्थळी ज्ञानस्थळी त्यांच्याच अनुयायांना अटकाव करण्यात येते, हे चांगलं मेसेज जाणार नाही विश्वाला, बौद्ध देशांना. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ते टाळायसाठी हा महत्वाचा मुद्दा होता की आम्हाला FIR करायचं होतं. आम्ही विनाचार्य भंतेजीला पण विनंती केली की आपण पोलीस स्टेशनला जाऊन आपण FIR करणार. भंतेजी तयार झाले, भंतेजी तयार झाले का पण चले गेले. त्याच वेळेला काही लोकांनी इतकी जबरदस्तीने ते लोक आले, जय श्रीरामचे नारे लावले, भंतेजींना स्वतः ओळताण केली. आम्हाला पण ओळख आहे की नाही आठवतं तुम्हाला. आणि इतकी मोठी दंगल माजवल्यासारखी केली बाहेर, आतमधलं तर वेगळंच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही जर FIR केला असता साहेब, आतमधले CC कॅमेरे जे होते त्याच्यामुळे तो प्रकार त्यांचा घडला दिसता असता की नाही. मला मारताना दिसले असते, जय श्रीरामचे नारे दिसले असते, आमचे जयभीमचे पण नारे दिसले असते, जय बुद्धाचे पण नारे दिसले असते. ते दिसू नये आणि म्हणून त्यांनी मग तो ते त्याचा खल करून जबर मारपीट करून आम्हाला तुम्ही घटनास्थळी हाकलून दिले. काय साहेब बरोबर आहे. आम्ही घटनास्थळी गेलो, काही लोक पायी गेले, काही लोक ऍटोने गेले. आमच्या मागे ते गुंड प्रवृत्तीचे लोक, ते जय श्रीरामचे नारे लावणारे, ते बाईकवरती, अक्षराच्या बाईकवरती, बरोबर आहे. आम्ही तिथे गेलो घटनास्थळ. रात्री खूप उशीर झाला होता, 10-10:30 जवळपास झाले असते. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तिथे सांगितलं की आम्हाला FIR दर्ज करायचं. पोलीस तिथे पण होते. कोणाला आम्ही सांगितलं का आम्हाला FIR करायचं, तिथल्या पोलीसला पण, तिथे पण पोलीस होती ना, तिथे पण पोलीस होती की आम्हाला FIR करायचा. की आम्ही हेही म्हटलं होतं की आम्हाला पोलीस स्टेशन समोर कधी जायचं आहे. पोलीस स्टेशन अक्षरशः बंद करून टाकलं साहेब. म्हणजे पोलीस स्टेशन समोर म्हणजे येऊच नका म्हणून पोलीस स्टेशन समोर गेलेच नाही पाहिजे तर कोणाला FIR करतील. अशा पद्धतशीर प्लॅन प्रमाणे मग त्यांनी ते घडवून आणलं आणि आम्हाला तिथे आम्ही घटनास्थळावरून आम्हाला पळावं लागलं. ते गुंड प्रवृत्तीचे लोक, माझा फोटो, या बाईचा फोटो, शिल्पाचा फोटो, अशा लोकांचे त्यांच्या मोबाईलमध्ये आले होते की नाही हे ओरडत होते. आम्ही बाहेर पण ओरडत होतो, आमचे काही पुरुष मंडळी पण ओरडत होते, यांचे सर्वांचे फोटो आले होते. त्याच्यामुळे ते त्यांना निवडक त्या लोक पाहत होते यांच्याकडे, बायांकडे, त्या यांच्याकडे, आणि ते घडलं. विनाचार्य भंतेजी तिथे पण आले, आकाश लामा पण होते. आम्ही त्यांना पण सांगितलं, तर आकाश लामांनी आम्हाला तिथे जाऊन बसायला सांगितलं. विनाचार्य भंतेजीला सांगितलं की तुम्ही शांत राहा, तुम्ही पाठीमागे बसा. आणि तो प्रकार घडला. आम्हाला ऍक्च्युली नंतर आमची बस बोलावली. आम्हाला ते लक्षात आलं हा सर्व घोड काय करणार आहात म्हणून. तर आम्ही बस बोलावली. त्या बसच्या मागे लागल्यामुळे बस पडून गेली, निघून गेली, हाकल. आणि मग आम्ही पायी पायी जायला लागलो. त्या बसच्या मागे सांगायचं तात्पर्य का आम्ही 1.5-2 किलोमीटर पायी गेलो आणि त्यांनी आम्हाला बसमध्ये पडून जावं लागलं. आमची मागणी अशी आहे, आजही इथूनही आमची मागणी अशी आहे की आजही आमचा इथून FIR दर्ज करण्यात यावा. आणि ज्या राज्यपालांनी विटंबना केली म्हणजे भंतेजींची बौद्धगयामध्ये त्या मंदिराची, त्यांच्यावरही FIR व्हायला पाहिजे किंवा त्यांचा सरकारने, राष्ट्रपतींनी राजीनामा मागून घ्या आणि जे पोलीस तिथे कार्यरत होते त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी. नरेश कर्णमेळाजी पाटील, संवैधानिक जागृती विचार मंच का एक मार्गदर्शक मी आहे. तर या काकाजींनी ती प्रत्यक्षदर्शी तुम्हाला जी घटना सांगितली, तर मी तिथे नव्हतो, परंतु मी काही मागण्या प्रस्तुत करण्याचा इच्छुक आहो. ब्राह्मण पंडितांनी महाबोधी विहारमध्ये गुंडागर्दी करण्याचे षडयंत्र रचवले. अशा पंडितांना तिथल्या बिहार सरकारने
अरेस्ट करावा. पहिली मागणी. 13 मे 2025ला सायंकाळी उपस्थित पोलीस बौद्ध अनुयायांवर बौद्ध भिक्खूंवर केलेल्या मारहाणीची तक्रार घेतली नाही अशा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन करण्यात आले. महाबोधी विहारमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला असे निदर्शनास आले आणि पोलिसांचे पाठबळ आणि मनुवादी विचारांच्या आणि मनुवादी लोकांचा पाठबळ होता अशा लोकांना अरेस्ट करण्यात यावं, त्यांच्यावर संविधानिक कलमा चालण्यात यावं, त्यांच्यावर कोर्टामध्ये कारवाई करण्यात यावी अशी मी इथून विनंती करतो. राज्यपाल बिहार माननीय आरिफ मोहम्मद खान, बिहार सरकार आणि जिल्हाधिकारी गयाचे जिल्हाधिकारी आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये महाबोधी विहारमध्ये लिंगपिंडची पूजा करण्यात आली. ह्याचा मी निषेध करतो. ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि संविधानाच्या अंतर्गत करण्यात यावी असं मी राष्ट्रपतींना विनंती करतो. आंदोलनाच्या स्थळी बर्बरता होत असताना श्री आकाश लामा यांना फोन करून बोलवण्यात आले, पण ते आले नाही त्या स्थळावर. तर मी या परिषदेद्वारा आकाश लामा यांचा पण मी निषेध करतो, कारण त्यांनी आपली जे भूमिका गाजवायला पाहिजे होती आणि घ्यायला पाहिजे होती ती चांगल्यारीत्या बजावली नाही असं मी त्यांना पण खडसावून सांगतो आणि त्यांच्यावरही निषेध व्यक्त करतो या माध्यमातून. विनाचारी भंते यांना असंवैधानिकरित्या बिहार पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. ह्या प्रकरणामध्ये श्री आकाश लामा यांनी कसलीच उपाय केले नाही किंवा त्यांना अरेस्ट करण्याकरता त्यांनी काहीच विरोध दर्शवला नाही. मला असं वाटते यांना अरेस्ट करण्यामध्ये कुठे आकाश लामा यांचा तर हात नाही. हा एक प्रश्न मी ह्या पत्रकार परिषदेतून व्यक्त करतो आणि आकाश लामा यांचा निषेध करतो. ते 1 तारखेला नागपूर मला येत आहेत, त्यांचा मी निषेध करतो. ते नाही आले पाहिजे, त्याच्या विरोधात आला पाहिजे. सर्वांना नमो बुद्धा, जय भीम. 6 अप्रैल 2025 को विनाचारी भंते जी नागपुर आए थे आंदोलन बिहार स्थित महाबोधि विहार मुक्त करने के लिए. उस समय आकाश लामा अनुपस्थित रहे अथवा वे आए नहीं. वो आज विनाचारी भंते जी जेल में हैं, तो आज आकाश लामा यह 1 जून 2025 को नागपुर आ रहे हैं. आज उनके आने के समक्ष, उनके आने के प्रीत्यर्थ, उनके आने के संदर्भ में हम उनका निषेध करते हैं. 1 जून 2025 को नागपुर में यह चंदा जमा करने आ रहे हैं. यह हम फुल अंडरलाइन करके बोल रहे हैं. लामा साहब, चंदे का धंधा बंद करो और महाबोधि बौद्ध विहार बंडों से मुक्त करो. दोस्तों, अभी आपने सभी संपूर्ण ये प्रेस कॉन्फ्रेंस सुनी. आपकी क्या राय है इस पर कमेंट सेक्शन में जरूर बताएं. और ऐसे ही वीडियोस देखने के लिए, इसी के साथ बौद्ध मुक्ति आंदोलन की पल पल की खबरें जानने के लिए हमारे पेज को फॉलो सब्सक्राइब जरूर करिए. मिलते हैं किसी नए वीडियो में, तब तक के लिए आप सभी को नमो बुद्धाय. क्रांतिकारी जय भीम.